रमा शहरात एका मोठ्या कंपनीत काम करत होती. तिचं जीवन कामाच्या गडबडीत आणि ऑफिसच्या टेन्शनमध्ये अडकून गेलं होतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त ऑफिस मीटिंग्स आणि डेडलाईन्स. तिला स्वतःसाठी किंवा आपल्या घरासाठी सुद्धा वेळ मिळत नसे. गावात तिची आई पार्वती एकटीच राहत होती. रमाला आईची खूप आठवण येत असे, पण कामामुळे तिला गावाला जायला वेळ मिळत नसे. तिला वाटायचं, आई एकटी किती त्रासली असेल. तिच्याजवळ कोणी नसल्यामुळे तिला किती एकटं वाटत असेल. आई पार्वती रमाला नेहमी फोन करत असे. कशी आहेस बेटा? जेवण केलं का? तब्येत ठीक आहे ना? ऑफिसमध्ये जास्त ताण नको घेस. रमा आईला उत्तर द्यायची, मी ठीक आहे आई. तू कशी आहेस? तुझी तब्येत ठीक आहे ना? तू वेळेवर औषधं घेतलीस का? आई म्हणायची, मी ठीक आहे बेटा. तू काळजी नको करूस. तू फक्त आपल्या कामावर लक्ष दे. माझी काळजी नको करूस. मी माझं पाहून घेईन. रमा आईच्या बोलण्यातला एकटेपणा ओळखत होती. तिला वाटत होत की आईला तिची खूप आठवण येत असेल. आई किती काळजी करत असेल, पण ती काय करणार? तिच्या हातात काहीच नव्हतं. ऑफिसच्या कामामुळे ती पूर्णपणे बांधलेली होती. तिला आईला भेटायला जावंसं खूप वाटत होतं, पण वेळ मिळत नव्हता. एक दिवस रमाला ऑफिसमधून फोन आला. तिच्या आईची तब्येत खूप खराब झाली होती. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. रमा घाबरली. तिचा जीव घबराटला. ती लगेच गावाला निघाली. तिने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि गाडी पकडली. तिच्या डोक्यात एकच विचार चालू होता, आई ठीक असेल ना? आईला काय झालं असेल? गावाला पोचल्यावर तिने पाहिलं की आई खूप अशक्त झाली आहे. तिला ओळखणं पण कठीण होत होत. तिचे डोळे बंद होते आणि श्वास खूप हळू चालू होता. रमाच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आईला जवळ घेतलं आणि खूप रडली. तिला वाटलं, आई तिला सोडून जाणार आहे. आईने रमाला हलकेच विचारलं, तू आलीस बेटा? आईचा आवाज खूप कमजोर होता. रमा म्हणाली, हो आई, मी आले आहे. मी तुझ्या जवळच आहे. रमाचा आवाज पण रडवेला होता. आईने रमाचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली, तू खूप चांगली मुलगी आहेस बेटा. तू माझी खूप काळजी घेतलीस. माझं भाग्य की तू माझी मुलगी आहेस. रमा म्हणाली, आई, तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय कशी जगेन? आई हसली आणि म्हणाली, मी तुझ्या हृदयात नेहमीच आहे बेटा. तू मला कधीच विसरणार नाहीस. काही दिवसांनी आईने जगाचा निरोप घेतला. रमाला खूप मोठा धक्का बसला. तिने आपली आई गमावली होती. जगातील तिचा सर्वात मोठा आधार हरवला होता. रमा खूप दिवस दुःखी होती. तिला आईची खूप आठवण येत होती. घरात आईच्या वस्तू पाहून तिला भरून येत होत. आईच्या आठवणी तिला खूप त्रास देत होत्या. पण एक दिवस तिला आईचे शब्द आठवले, मी तुझ्या हृदयात नेहमीच आहे बेटा. रमाने आईच्या आठवणींना जपून ठेवलं. तिने आईच्या व्हॅल्यूज आणि प्रेमळ स्वभाव आपल्या जीवनात जपला. आणि तिला समजलं की आई खरंच तिच्या सोबत आहे, तिच्या हृदयात, तिच्या आठवणींमध्ये. आणि आईची ओढ ही नेहमीच तिच्या सोबत राहणार आहे. आईच्या प्रेमाची आणि शिकवणुकीची ओढ तिच्या सोबत कायम राहणार आहे.